भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या वतीने कविता रिबन अँड टेक्सटाईल LLP या कंपनीतील आदिवासी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे। सदर कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही कामगारांना विनाकारण कामावरून कमी करण्यात आले असून कंपनीत शोषण, भेदभाव आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप परिषदेने केला आहे। घटना कशी घडली? या कंपनीत काम करणाऱ्या एका आदिवासी कामगार महिलेवर त्या कंपनीतील परप्रांतीय कामगाराने वारंवार वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला। संबंधित आदिवासी कामगाराने त्या परप्रांतीयाला समज दिली तरीही तो सुधारला नाही। अखेर आपल्या कुटुंबाच्या सन्मानासाठी त्या अन्यायाला ठामपणे विरोध करताच व्यवस्थापकाने कोणतीही चौकशी न करता पीडित कामगारालाच कामावरून कमी केले आहे। यामध्ये एकूण 3 जणांना कामावरून कमी केले आहे। आमची चूक नसताना आम्हाला शिक्षा दिली गेली, हा अन्याय सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट मत पीडित कामगाराने नोंदवले आहे। कामगारांच्या न्याय मागण्या आता आवाज उठवायची वेळ आली आहे। कामाचे लिंग आधारित वर्गीकरण करावे। महिला कामगारांसोबत महिलाच आणि पुरुषांसोबत पुरुषच कामावर ठेवले जावेत, जेणेकरून महिलांवर होणारे असभ्य कटाक्ष थांबतील। गैरहजर ठरवण्याची अन्यायकारक पद्धत थांबवावी। अर्ध्या दिवसाची वैयक्तिक सुट्टी घेतल्यास कामगारांना गैरहजर दाखवले जाते, हे अन्यायकारक आहे। वेतनात लिंगभेद, पुरुषांना 400 रुपये आणि महिलांना 300 रुपये हे वेतन देणे हे स्पष्ट लिंगभेद आहे। समान काम समान वेतन हा मूलभूत हक्क आहे। कॅन्टीनची सुविधा तातडीने द्या। 10 तास काम करूनही जेवणासाठी योग्य सोय नाही, हे अमानवीय आहे। कामगारांसाठी कॅन्टीनची सोय त्वरित सुरू केली पाहिजे। टी टाइम आणि जेवणाची वेळ वाढवावी। सध्या टी टाइम फक्त 7 मिनिटे आणि जेवणाची वेळ फक्त 25 मिनिटे आहे। इतक्या कमी वेळेत विश्रांती होणं शक्य नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांची असभ्य वागणूक थांबवावी। काही अधिकाऱ्यांकडून कामगारांवर सतत ओरडणे, अपमानास्पद वागणूक दिली जाते, ही मानसिक छळवणूक थांबली पाहिजे। कामगारांचा अपमान सहन केला जाणार नाही। समान वेतन, सुरक्षित कामकाजाची जागा आणि सन्मान हाच आमचा हक्क आहे। सर, नक्की प्रकरण ह्या ठिकाणी काय सुरू आहे? तुमचं नाव काय? माझं नाव परशुराम यशवंत चावरे, भूमिसेना आदिवासी एकता परिषद। काय आहे नक्की कामगारांचा मुद्दा काय आहे? कामगारांचा मुद्दा गुरुवारी हे सकाळी या भूमिसेना ऑफिसवर हे लोक आल्यानंतर आम्ही विचारलं, बाबांनो काय काम काढलं, एवढे जण तुम्ही आल्यात? ते सर्वजण हा सर्वजण आलेले, जवळजवळ 35-40 लोक हे लोक आले। आणि लोक आल्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारला का काय नक्की प्रकार काय झाला आहे? ते म्हणाले का या रिबिन कंपनी जी आहे नेटाली, या ठिकाणी आम्हाला कंपनीतून बाहेर काढलं। आणि मला कशामुळे काढलं तर एका महिलेची एका भैया लैंगिक म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होता, त्याला तो बोलत होता आणि त्या महिलेला ते चुकीचं वाटलं, म्हणून तिच्या त्या नवऱ्याला सांगितलं आणि नवऱ्याने 2 त्याच्या कानाखाली जाऊन मारलं। आणि मारलं कशासाठी मारलं का, एवढी जी माणसं होती बऱ्याचशा महिला आहेत, त्या महिलांनी दृष्टिकोन त्यांना चुकीचं बघू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मारलं। आणि त्यानंतर मग आम्हाला योग्य वाटलं नाही। मग हा प्रकार जर आदिवासी समाजावर महिलेवर जर होत असेल तर हा भयानक चुकीचा आहे। आणि त्यांना आम्ही विचारलं का हे महिला काम करत असताना कशा पद्धतीने करतात? तर नाही म्हणले, ऑपरेटर हा भैया असतो आणि ऑपरेटरच्या समोर महिलांना बसवलं जाते, हे कंपनी सांगते। म्हणजे त्या मुलांनी सांगितलं आणि त्या माध्यमातून आम्ही या कंपनीमध्ये बघण्यासाठी आलो, तपासण्यासाठी आलो। तुम्ही आतमध्ये गेले? आम्ही मग आतमध्ये गेलो, आम्ही तपासलं आणि आम्हाला निदर्शनात आमच्या डोळ्यासमोर पण आलं, एका समोर तो ऑपरेटर भैया आहे आणि दुसऱ्या बाजूला समोरच त्याच्या महिला आहे। जर महिला त्या ठिकाणी जर काम करत असेल, 10 तास काम करत असेल तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ना? बरोबर, बदलतो का नाही बदलतो? त्या ठिकाणी महिला किती येतात कामाला? महिला मिनिमम एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण जवळजवळ 70-80 असतील का? जास्त 100च्या आसपास असतील का? मग महिला ह्या कंपनीमध्ये असुरक्षित आहेत? महिला असुरक्षित आहेत म्हणून आम्ही कामगार आयुक्ताला हे आम्ही फोन केला। कामगार आयुक्त काय बोलले? कामगार आयुक्तांना सांगितलं का ह्या कंपनीमध्ये तुम्ही व्हिजिट केली का, तिथूनच्या सोयीसुविधा या बरोबर आहेत का, हे आम्ही तपासलं तर त्याच्यामध्ये तसा काही आढळून आलं नाही।
म्हणून त्यांना आम्ही संधी दिली, मुभा दिली. संघटनेच्या माध्यमातून सांगितलं का ह्या त्रुटी यावा कंपनी चालू होते त्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजेत. त्या तुम्ही केल्या नाही. ते लोक जेवण जेवतात आणि जेवण उघड्यावर जेवतात. ते कुठे कुठे ज्या मशीनच्या ठिकाणी सुविधा करतात आणि ते बसतात. आणि तसं तुम्ही एखाद कॅन्टीन सुविधा केलेली आहे का, तर ते म्हणायला नाही. म्हणजे ठीक आहे, मला नाही केले असेल तर तुम्ही करा. आणि कामगारांना किती जणांना काढलेलं आहे आणि का काढलेलं आहे? 3 माणसांना काढलेलं आहे आणि ते म्हणाले की 2 दिवसामध्ये आम्ही याचा निर्णय घेऊ. पण आमची संघटनेची मागणी एवढीच आहे का ज्या लोकांना तुम्ही काढल्यात हे प्रामाणिक पद्धतीने काम करतात त्यांना बाहेर इथून का काढतात. जर 3 लोकांना जर काढलं तर दुसऱ्या कामगार लोकांवर तो भीतीचं वातावरण होईल. हे चालू नाही, असं नाही चालणार. तुम्ही त्याला संधी द्या. जर चुकलं असेल तर आम्ही त्याच्यासमोर आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनाही आम्ही समजवलं का तो चुकीचं केलं नाही ना. त्या लोकांनी त्यांनी आवाज उठवला, म्हणजे आवाज दाबण्यासाठी तुम्ही जर करत असतील तर ही संघटना करू देणार नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आता? कंपनीला दिलेले अटीशर्ती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा अटीशर्ती मान्य केल्या आणि एकच याच्यामध्ये का 3 कामगार आम्ही इथे नाही बाहेरच्या ठिकाणी घेऊ. आम्ही म्हणाल तसं नाही चालणार, ते नाही चालणार. ह्या दहशतवादी म्हणजे आपला दबाव टाकून जर तुम्ही इथून कामगार जर दुसऱ्या कंपनीमध्ये कामगार बघायला गेले तर स्थानिक आहेत. म्हणजे हा रूल कंपनीचा किंवा शासनाचा कायदा काय सांगतो? पहिला स्थानिक. ज्या कंपनीला जेव्हा आपण बांधकाम परवानगी देतो, बांधकाम परवानगी देत असताना त्याच्यावर अटीशर्ती आहेत ना. म्हणजे पहिला 80% तुम्ही स्थानिक घ्या, त्याच्यानंतर परवानगी देते ना. मग तुम्ही आता हे कंपनीचे बाहेरचे लोक आणतात आणि ते 12 तास काम करतात, 16 तास काम करतात म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारणार आणि इथूनच्या लोकांना उघड्यावर टाकणार? हे नाही चालणार. इथूनच्या लोकांना रोजगार द्या आणि रोजगाराच्या भावनेमधून ते जर इमानदारीत काम करत असतं त्यांना तुम्ही सहकार्य करा. आपण नेहमीच कंपनीमध्ये कामगारांवर अत्याचार होण्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. कामगारांना कमी वेतन, तसंच जास्त वेळ काम करून घेतात, पैसे कमी दिले जातात. असेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडत आहेत. तर आज आपण पालघर जिल्ह्यातील नेटा या ठिकाणी आलेलो आहोत. सकाळपासून काय वातावरण आहे, ह्या ठिकाणी कामगार जमलेले आहेत, काय नक्की प्रकरण आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, तुमचं प्रथम नाव काय? माझं नाव दिलीप भोईर. मी भूमिसेना आदिवासी एकता परिषदचा कार्यकर्ता आहे आणि त्यांची तक्रार आमच्याकडे आली का आम्हाला आमच्यावर इथे जे किमान वेतन असेल, PF असेल आणि जो टाईम जो केला जातो त्या बाबतीत त्यांच्या अडचणी होत्या, त्या आम्ही मांडण्यासाठी इथे आलेलो होतो. कधी आले तुम्ही? तुम्हाला कोणी सांगितलं? कसं समजा? आम्हाला इथे जे वर्कर आहेत ना त्या वर्करने आमच्याकडे अर्ज केला आणि त्यांच्या अर्जामध्ये त्यांच्या मागण्या सांगितल्या का बाबा या अशा गोष्टी त्या आम्हाला त्या गोष्टी मिळत नाही या कंपनीतून. बेसिक काय काय आहेत? आता बेसिक त्यांचं आहे का जो PF आहे तो कापला जात नाही. काही 2-2 वर्ष काम केलेले आहेत. हीच कंपनी वसईला होती, तीच कंपनी इकडे शिफ्ट केलेली आहे. इथे येऊन त्यांना 1-1.5 वर्ष झालेलं आहे. काही 11-11 महिने झाले, काही 1-1 वर्ष झालेलं आहे. पण त्यांचं PF हा अजूनपर्यंत कापला जात नाही. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांच्या सोयीसुविधा मिळत नाही. परत त्यांना जो किमान वेतन तो दिला पाहिजे, 8 तासानुसार जो किमान वेतन दिला पाहिजे त्यांना किमान वेतन इथं भेटत नाही. अशा त्यांच्या एक नाही अशा अनेक अडचणी आहेत या कामगारांच्या. तसं दुसरं काय बोलणार आहे? दुसरं पण ह्या ठिकाणी एक प्रकरण घडलेलं आहे. असं आहे का ज्या महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कंपनीमध्ये जे काय महिला समिती जी काय कंपनीत केली जाते ती आम्हाला इथे आढळली नाही. तर ती एक महिलांच्या बाबतीत ती महिलांची सुरक्षा कशी व्हावी ह्याची ही त्यांच्याकडे मागणी होती. काय बोलणार? प्रथम तुमचं नाव काय? माझं नाव गणेश आत्माराम तांबडे आणि मी भूमिसेना तालुका अध्यक्ष आहे. आणि तुमच्याकडे हे प्रकरण आलेलं आहे, आत्ताच हे सांगितलेलं आहे, पण तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? ह्यांना न्याय मिळणार आहे का? त्यासाठी काय बोलणार? जसं आज आम्ही नेटाली इथे या कविता रिबन्स कंपनीमध्ये आम्ही येऊन जिथे आम्ही पाहता, आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करता, आज इथे बऱ्याचशा गोष्टी अशा आम्हाला आढळल्या का आज इथले जे स्थानिक लोक जे काम करतात, इथे काम करत असताना त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काही अन्याय होत आहे. आणि ते आम्ही अन्याय जेव्हा आम्हाला समजला तसे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्या कंपनीच्या मालकाने तसं मान्यही केलं आणि ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या कंपनीमध्ये कॅन्टीन असेल. कंपनीचे मालक आलेले का स्वतः? हां, तिथे समोर होते, त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. तिथे आम्हाला असं आलं का तिथे आज जे काम करत असताना तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी कॅन्टीन नाही. तर अशा गोष्टींची पण आम्ही चर्चा केली. त्याच्यानंतर त्या वर्करांचे PF कापले जात नाही, त्याच्याबरोबर आम्ही चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांना किमान वेतन भेटला पाहिजे, किमान वेतन भेटत नाही. त्यांच्याकडनं जे 8 तास ड्युटी आहे त्यांच्याकडनं एक्स्ट्रा ड्युटी केली जाते, त्यांच्यावर त्याचा त्यांना व्यवस्थित मोबदला भेटत नाही. अशा अनेक समस्या त्यांच्याकडनं आम्हाला त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यांनी चर्चा करत असताना त्यांनी मान्यही केलं का ह्या पुढच्या गोष्टी आम्ही सुधारू. तरी आम्हाला ह्या गोष्टी लक्षात येत असताना इथे खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार आहेत. इथले लोकांना रोजगार नसल्यामुळे लोक कुठून इथे कामाला येतात,
पण ज्या रोजगाराच्या बाबतीत जे लोक काम करत आहेत, जिथे त्या कामगाराला ज्या सेवा सुविधा ज्या दिलेल्या आहेत त्या आम्हाला इथे निदर्शनात आलेल्या नाहीत, बघायला विटलेल्या नाहीत. तरी आमची एक विनंती आहे प्रशासनाला का ज्या गोष्टी त्यांच्या वर्करांवरती ज्या नियम आणि अटी शर्ती दिलेल्या आहेत, त्यांना सुखसुविधा दिलेल्या आहेत, ज्या कुठल्याही असतील, आरोग्याच्या असतील, त्यांच्या पगाराच्या असतील, त्यांच्या वेळेच्या असतील, त्या पूर्णपणे त्यांनी दिला पाहिजे. शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर लक्ष देत नसतील तर आम्ही भूमिसेना आदिवासी एकता परिषद संघटना म्हणून त्या गोष्टीचा निषेध करून आणि पुढच्या गोष्टी सरकारकडे तशी मागणी करू आणि एक उठाव तयार करू. बघायला गेलं तर एवढी मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचं नावच नाहीये, लोकांना समजणार कशी कंपनी आहे. आज आम्ही इथे आले असताना आम्हालाही तोच प्रश्नचिन्ह पडला का ह्या कंपनीमध्ये आज आम्ही आलो तिथे कंपनीमध्ये कुठल्याही कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या कंपनीचा फलक लावला पाहिजे, पण तसं आजपर्यंत इथे आम्ही बघता आम्हाला कुठे फलक वगैरे दिसला नाही. कुठे त्याचं काय आहे, कुठला रजिस्ट्रेशन नंबर काय आहे, काय हे अशा काहीच गोष्टी नाही. तर या गोष्टी ही काय कंपनी ज्या अटीशर्तीवरती दिले याची कुठेतरी प्रतालणी केली पाहिजे. तसंच बघायला गेलं तर आपले स्थानिक लोक पण आहेत, पण ह्या ठिकाणी परप्रांतीय लोक पण असतात. मग परप्रांतीयामुळेही काही अनुचित प्रकार घडला किंवा नाही, त्यासाठी काय करणार आहेत. आतापर्यंत परप्रांतीय जे लोक येतात जिकडनं आमच्या ह्या परिसरामध्ये रोजगारासाठी येतात, सर्वप्रथम म्हणजे इथले स्थानिक लोकांनाच रोजगार नाही आणि परप्रांतीय लोक येऊन इथले कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील का पहिला प्राधान्य त्यांना दिलं जातं आणि ते काम करत असताना इथल्या आमच्या महिलांवर अन्याय होतो. आज अनेक महिला सुरक्षित आहेत का कंपनीमध्ये. महिला आता आम्ही बघितल्या तिथे महिलांच्या अनेक तक्रारी आहेत का आज जे बाहेरचे लोक येतात ते आमच्याकडे वाईट नजरेने बघत असतात. तर महिला आम्हाला सुरक्षित अशा वाटल्या नाहीत. तर त्याच्यासाठी ज्या महिला कमिटीची जी एक शासनाची कमिटी असते तशी इथे स्थापनही झालेली नाही, तर ती पण स्थापन केली पाहिजे का जेणेकरून त्यांना कुठेतरी सिक्युरिटी भेटेल. म्हणजे मग तरी पण बघायला गेलं तर तुम्ही बोलतात महिला इथे असुरक्षित आहे. मग प्रश्न हा पडतो का काही गोष्टी घडण्याच्या वाट बघते का कंपनी. कारण कंपनी वर्ष झालेलं आहे आणि त्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाही आहेत. मग काय म्हणावं ह्यासाठी. आता आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्या गोष्टी तर त्यांच्याकडे नाहीच, पण ते बोलले का आम्ही करू. तरी पण असा आज दिवसांदिवसां महिलाच्या बाबतीत इथली महिला कुठली सुरक्षित नाही. आश्वासन दिलं, आश्वासन पूर्ण होईल का. आता आम्ही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्या आश्वासनाच्या आधारित आम्ही इथे आपल्या वर्करांच्या बरोबर चर्चा केली. काही दिवसाचा अवधी दिलेला आहे, त्या अवधीमध्ये जर त्यांनी पूर्ण नाही केला तर आम्ही संघटना म्हणून एक समाज म्हणून आम्ही तिथे उठाव करणार. तसंच बघायला गेलं तर आपण बघतो का कामगार जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते लढा देत असतात, पण त्यावेळेस मग कामगारांवर दबाव येतो का काढून टाकणार, हे करणार, तेव्हा काय करणार. तुम्ही त्यांच्यासोबत असणार का. ना आता आम्ही बघत असताना तुम्ही दबावाच्या गोष्टी सांगितल्या तर खरी गोष्ट ही वस्तुस्थिती आहे का ज्या कंपनीमध्ये जात असताना तिथले कोणी कंपनीचे सेट असतील, कोणी तिथले जे कॉन्ट्रॅक्टर असतील ते खरोखर ज्या कामगारांवरती दबावाने काम करत असतात आणि कुठंतरी वर्करावरती कुठंतरी अन्याय होतो किंवा त्याच्यावर शोषण होतं, तेव्हा तो आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. तर तेव्हा त्या कंपनीचा मालक किंवा तिथला ठेकेदार त्या मालकाला काढून टाकला जातं. तसाच इथे परिस्थिती आली का एखादी गोष्ट जी इथं कळत नकळत जी गोष्ट झालेली आहे आणि ती गोष्ट झाली, परंतु त्या माणसांना 3 माणसं आहेत त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी एक 3 दिवसाचा अवधी दिलेला आहे का 3 दिवसामध्ये आम्ही त्याचं रिझन देऊ. तर तसं आम्ही सांगितलं जर तुम्ही त्याला काढत असतील त्याचं रिझन आम्हाला का काढतात त्याचं कारण द्या. तसं काय आम्हाला सांगितलं नाही, पण ते बोलतं आम्ही देऊ. म्हणजे तिथे आम्ही वाट बघतोय. नाहीतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली संघटनेमधून का तुम्ही त्यांना घ्या, त्यांचं काय कारण आहे, पण ते बोलले का नाही आम्ही घेणार. पण तसं आम्ही त्याची वाट बघणार 3 दिवसात. त्याचा जर नाही तर त्यांनी परत घेतलं तर तशा पद्धतीने आम्ही संघटना म्हणून आम्ही तसं आक्रमक राहणार का इथला गोरगरीब जो मजूर आहे त्या काम करत असताना त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर भूमिसेना आदिवासी एकता परिषद कधीच शांत राहणार नाही. हा त्रास त्या परप्रांतीय भैयामुळे होतो आणि त्याच्यामुळे महिलांना लैंगिक समस्यांना किंवा अशा काही गोष्टी घडू नयेत आणि या समोर भैयांमुळे घडतात आणि त्याच्यामुळे एक वातावरण महिलांमध्ये भीतीचं निर्माण झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी लैंगिक समिती म्हणून ते स्थापन करणार आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यापुढे होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतलेली आहे. कामगारांपैकीच काही जणांचे मला फोन आले की इथे असं झालं तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर आमचे सगळे मित्र परिवार या सगळे या ठिकाणी इथे परशुराम चौरे साहेब, गणेश भाऊ, दिलीप भाऊ आणि बाकी सगळी मंडळी या ठिकाणी भेटली. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जो विषय आता या ठिकाणी परशुराम भाऊ, दिलीप भाऊनी या ठिकाणी मांडलेला आहे, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या पद्धतीचे काही विषय. त्यानंतर सोयीसुविधा म्हणजे ते बाथरूम असेल, पाणी असेल, जेवण असेल, अशा सोयीसुविधा ज्या कामगारांना भेटल्या पाहिजेत त्या कामगार म्हणून काही PF आणि आरोग्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या अशा सर्व गोष्टी कामगारांकडून जाणून घेतल्यानंतर
कंपनी प्रशासनाशी आम्ही चर्चा केली आणि कंपनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्याच्यातले होकारात्मक आणि काही गोष्टी पुढच्या काळामध्ये काही आजपासूनच अशा सुरू करण्याचा त्यांनी निर्णय त्या ठिकाणी दिला आहे. त्याबद्दल आम्ही आश्वासन आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं आहे. ते आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी आम्ही इथे आलो आणि कामगारांशी आत्ता जी चर्चा झाली ती आता बोलणं परशुराम भवनच्या माध्यमातून, आदिवासी एकता परिषद भूमिसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. आता या ठिकाणी खरंच ज्या सोयीसुविधा आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्याचं आश्वासन कंपनीने आम्हाला दिलेलं आहे. पुढच्याही भविष्यामध्ये हे सगळ्या गोष्टी होत आहेत की नाही हे आम्ही वारंवार या ठिकाणी येऊन तपासत जाऊ आणि या कामगारांच्या सोबत आम्ही कायम पाठीशी उभे राहू. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या बाजूने मी बोलतो आहे. हा झालेला जो प्रकार आहे त्या 2 वर्करांनी मारामारी केली आतमध्ये. एका वर्करला मारलं म्हणून त्यांना निलंबित केलं 2 दिवसासाठी. त्यानंतर पुन्हा असं घडणार नाही आणि जेवढे दिवस ते निलंबित राहतील त्यांची रोजगाराची जबाबदारी पूर्ण मी घेतलेली आहे आणि ते जेवढे दिवस घरी बसतील तेवढे दिवसाचा पगार पण आम्ही त्यांना भरून देणार आहेत. आपलं नाव काय सर? समीर राजाराम पाटील. या कंपनीत त्यांना काढायचं आहे का? हां, आता त्यांनी असा प्रकार केलेला आहे कंपनीच्या डिसिप्लिनमध्ये हे बसत नाही म्हणून थोडे दिवस त्यांना निलंबित केलं आहे. ते समोरचं ज्याला मारलंय त्याला पण काढलंय का? दोघांनाही काढले. ज्याला मारलंय त्यालासुद्धा काढलं आणि ज्यांनी मारलंय त्यालासुद्धा बाहेर काढलं. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.